Dear student, in the last lecture we have seen merits of Mendeleev's periodic table. मागच्या तासाला त्या ठिकाणी आपण मेंडेलीव जे आहे तर त्या मेंडेलीवचे असणारे जे काही आवर्त सारणी जे आहे तर त्या आवर्त सारणीचे असणारे जे काही गुण जे आहेत तर ते गुण त्या ठिकाणी पाहिलेले. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे डिमेरिट्स ऑफ मेंडेलीव्हज पिरियडिक टेबल. म्हणजे असणारे जे काही मेंडेलीव जे आहे तर त्या मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे जे काही त्रुटी किंवा दोष जे आहे तर ते दोष आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. आता हे सुद्धा त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पहिला त्या ठिकाणी डिमेरिट्स आपल्याला दिलेले. द होल नंबर ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकेल इज द सेम. आपल्या असं लक्षात येतं नसते की कोबाल्ट आणि निकेल हे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचं पूर्णांकी अशा प्रकारचं अणुवस्तुमान जे आहे तर ते दोघांचंही त्या ठिकाणी ते समान आहे. आणि देअर वॉज अन ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. काय सांगते लक्षात येत नसते की कोबाल्ट आणि निकेल या दोघांचं ही दोन मूलद्रव्य जे आहे तर त्या दोन्ही मूलद्रव्यांचं असताना जे काही अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमान त्या ठिकाणी मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये समान दाखवले. मग आता पहिला क्रम नेमका कोणाला द्यायचा म्हणजे त्यांच्या असणारे जे काही क्रम जे आहे तर त्या क्रमाबद्दल मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला काय सांगितले ॲबिग्युटी म्हणजे संदिग्धता होती की नेमकं पहिलं स्थान जे आहे तर ते पहिलं स्थान त्या ठिकाणी कोणाला द्यायचं हा त्याच्यामधला डिमेरिट्स त्या ठिकाणी. सेकंड आपल्याला दिलेले की आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर मेंडेलीव पुट फोर्थ द पिरियडिक टेबल. मेंडेलीव जे आहे तर त्या मेंडेलीवनी आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळानं असणारे जे काही आयसोटोप जे आहेत समस्थानिक जे आहेत तर त्या समस्थानिकांचा शोध त्या ठिकाणी लागला. As isotopes have same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. म्हणजे आपल्या लक्षात येत नसते की समस्थानिक जे आहे तर त्या समस्थानिकांचं रासायनिक गुणधर्म जे आहे तर ते समान असतात तर अणुवस्तुमान जे आहे तर ते भिन्न असल्यामुळं त्यांना मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये जागा कशा प्रकारे द्यायची एक मोठा अशा प्रकारचं आव्हान जे आहे तर ते आव्हान त्या ठिकाणी उभे राहिलेले. त्याच्यानंतरचं तिसरं असणारे जे काही डिमेरिट्स जे आहे तर ते डिमेरिट्स आपल्याला दिलेले पहा की व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस द राईज इन ॲटॉमिक मासेस डू नॉट अपिअर टू बी युनिफॉर्म. पाहतो आपल्या लक्षात येतं नसते की मेंडेलीव जे आहे तर त्या मेंडेलीवने कशाच्या साहाय्याने अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी असणारी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी केली. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील जी काही वाढ जी आहे तर ती वाढ नियमित दर जो आहे तर त्या नियमित दराने त्या ठिकाणी होताना दिसत नाही. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between the two heavy elements. आणि म्हणून हेवी एलिमेंट्स म्हणजे दोन जड असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती त्या ठिकाणी मूलद्रव्य त्या ठिकाणी मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणं मेंडेलीवच्या आवर्त नियमानुसार त्या ठिकाणी शक्य नव्हतं. त्याच्यानंतरचा तिसरी त्या ठिकाणी आपल्याला डिमेरिट्स दिलेले की पोझिशन ऑफ हायड्रोजनचं स्थान पाक की हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स दॅट इज ग्रुप 7. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2 while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनला हॅलोजनशी त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले म्हणजे हॅलोजनच्या गटामध्ये हायड्रोजनला त्या ठिकाणी ठेवलेले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसतं की हायड्रोजन काय करता नसते हॅलोजन जो आहे तर तो ग्रुप नंबर 7 म्हटले तर याच्याशी साम्य त्या ठिकाणी दाखवतो. तर जसं की हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचं रेणुसूत्र H2 आहे. फ्लोरीन आणि क्लोरीन यांची रेणुसूत्र त्या ठिकाणी F2Cl2 अशीच त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून पुढे पहा काय म्हटलेलं आहे इन द सेम वे काय म्हटलेले की इन द सेम वे देर इज द सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स दॅट इज द ग्रुप 1.
तशाच पद्धतीने आपल्या ठिकाणी लक्षात येत नसतं की हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन काय करता नसते, अल्कली मेटल, अल्क धातू ग्रुप गण नंबर 1 मधला काय सांगितले की देअर इज द सिमिलरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन अल्कली मेटल्स दॅट इज सोडियम पोटॅशियम एक्सेट्रा फॉर्मड विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसतं की हायड्रोजन आणि अल्कधात म्हणजे सोडियम असेल पोटॅशियम असेल यांनी क्लोरीन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेली जी काही संयुगाची असताना ते काही रेणुसूत्र जे आहे तर त्या रेणुसूत्रामध्ये आपल्याला साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आढळून येतं नसतं. आता कशा पद्धतीचं साम्य त्या ठिकाणी आढळून येतं नसतं तर तेच आपल्याला तो असणारा तो काही चार्ट जो आहे तर त्या चार्टमध्ये दिलेले पाहता. सिमिलॅरिटी इन हायड्रोजन आणि अल्कली मेटल्स म्हणजे ज्या ठिकाणी हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनची क्लोरीन ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर तयार होणारे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगांची फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी दिलेले. अशाच पद्धतीचे असताना जे काय अल्कली मेटल जे आहेत तर त्या अल्कली मेटलचे सुद्धा त्या ठिकाणी क्लोरीन ऑक्सिजन आणि सल्फर यांच्यामध्ये तयार होणारे जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर ते मॉलिक्युलर फॉर्म्युले सुद्धा त्या ठिकाणी सेम आहेत. अशाच पद्धतीने हायड्रोजन आणि हॅलोजन जे असताना जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले जे आहेत तर त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा आपल्याला विचार करायचा बा. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोजन H2 क्लोरीनचा Cl2 त्याच्याबरोबर त्या ठिकाणी जे काही कंपाऊंड्स त्या ठिकाणी तयार होता नसतात तर ती त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली मेटल्समध्ये की NaEH NaCl त्याच्यानंतर कंपाऊंड्स विथ नॉन मेटल म्हणजे सर्वसाधारणपणे अधातूंबरोबर त्यांची असताना जे काही संयुग जे आहेत तर ते संयुग जर तयार झाली तर आपल्याला त्या ठिकाणी CH4 CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड अशा प्रकारचे असणारे जे काही संयुग जे आहेत तर ते संयुग त्या ठिकाणी म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन अल्कली मेटलशी त्या ठिकाणी साम्य दाखवताना दिसतो. त्याचबरोबर हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन काय करताना दिसते, हॅलोजन जो आहे तर त्या हॅलोजनशी सुद्धा त्या ठिकाणी साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी दाखवताना दिसतो. आणि याच्यावरून आपल्याला काय म्हणता येईल की ऑन कन्सिडरिंग द अबव्ह प्रॉपर्टीज it cannot be decided whether the correct position of hydrogen in the group of the alkali metals that is the group first or in the group of the halogen that is group 7. आणि म्हणून हे जे काही दोघांशी त्या ठिकाणी तो साम्य जे आहे तर तो साम्य त्या ठिकाणी दर्शवताना दिसतो. आणि या गुणधर्माचा जर आपण जर विचार जर केला तर हायड्रोजनची असणारी काही जागा जी आहे तर ती अल्क धातूच्या गणात म्हणजे गण 1 की हॅलोजनच्या गणात गण नंबर 7 हे त्या ठिकाणी ठरवता त्या ठिकाणी येत नाही. हा त्या ठिकाणी मेंडेलिव्ह जो आहे तर त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचं सर्वात मोठं अशा प्रकारचं डिमेरिट्स जे आहेत तर ते डिमेरिट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल म्हणजे त्रुटी जी आहे तर ती त्रुटी त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर पुढे आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे काय सांगितलेले की राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स बाय रेफरिंग द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल म्हणजे मेंडेलिव्हचा असताना जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्र त्या ठिकाणी काय असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायला शोधायला त्या ठिकाणी सांगितले. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी सोडियम दिले. आता सोडियमच्या बाबतीमध्ये त्याचा असताना जे काही ऑक्साइड्स पाहता की सोडियम जे आहे तर त्या सोडियमचं असताना जे काही ऑक्साइड्स जे आहेत तर त्या ऑक्साइडचा आपल्याला विचार करायचा. सोडियमचं असताना जे काही ऑक्साइड जे आहे तर ते ऑक्साइड आपल्याला Na2O लिहिता येईल म्हणजे सोडियम ऑक्साइड लिहिता येईल. सिलिकॉनच्या बाबतीमध्ये SiO2 लिहिता येईल म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड. कार्बन जो आहे तर त्या कार्बनच्या बाबतीमध्ये साधं सोपं आहे कार्बन डायऑक्साइड लिहिता येईल. त्याच्यानंतरचं पुढं आहे रुबिडियम. आता रुबिडियमच्या बाबतीमध्ये आपल्याला लिहिता येईल Rb2O दॅट इज रुबिडियम ऑक्साइड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द येलो सॉइड म्हणजे त्याला त्या ठिकाणी रुबिडियम ऑक्साइड म्हटलेले. फॉस्फरसच्या बाबतीमध्ये त्याचं असणारे जे काही ऑक्साइड जे आहे तर ते ऑक्साइड त्या ठिकाणी तयार होईल P2O5 दॅट इज फॉस्फरस पेंटॉक्साइड. पेंटा का म्हटलेले तर त्याच्यामध्ये 5 ऑक्सिजन आहेत म्हणून त्याला ठिकाणी फॉस्फरस पेंटॉक्साइड म्हटलेले. बेरियमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तयार होईल BaO म्हणजेच बेरियम ऑक्साइड. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी क्लोरीन आहे. क्लोरीनचं असताना जे काही ऑक्साइड जे आहे तर ते ऑक्साइड तयार होईल Cl2O दॅट इज क्लोरीन मोनॉक्साइड. मोनो का म्हटले तर या ठिकाणी एकच ऑक्सिजन आहेत म्हणून त्या ठिकाणी क्लोरीन मोनॉक्साइड्स म्हटलेले. त्याच्यानंतर टीनच्या बाबतीमध्ये
O2 that is tin oxide or it is also called as the stannic oxide. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्यांची जे काही ऑक्साईड जे आहे तर त्या ऑक्साईडचे रेणूसूत्र आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जे काही क्वेश्चन जो आहे तर तो पुढचा क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हची असणारी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांची हायड्रोजन बरोबर होणारे जे काही संयुग जे आहे तर त्या संयुगांची रेणूसूत्र आपल्याला त्या ठिकाणी लिहायला सांगितले. पण त्याच्यामध्ये इलेमेंट्स आपल्याला दिलेले की त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे कार्बन दिलेलं आहे, सल्फर दिलेलं आहे, ब्रोमिन दिलेलं आहे, आर्सेन दिलेलं आहे, फ्लोरीन, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे आणि क्लोरीन. आता याच्याबरोबर कोणकोणत्या प्रकारची त्या ठिकाणी कंपाऊंड्स त्या ठिकाणी तयार होतील तर ते आपल्याला सांगता येईल. उदाहरणार्थ कार्बन बरोबर त्या ठिकाणी मिथेन जो आहे तर तो मिथेन तयार होईल, CH4 अशा प्रकारचं कंपाऊंड त्या ठिकाणी तयार होईल. सल्फर जो आहे तर त्या सल्फरच्या बाबतीमध्ये H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड त्या ठिकाणी तयार होईल. ब्रोमिन जे आहे तर त्या ब्रोमिनच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की HBr म्हणजे हायड्रोजन ब्रोमाइड जे आहे तर त्या हायड्रोजन ब्रोमाइड्स आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. फ्लोरीन जे आहे तर त्या फ्लोरीनच्या बाबतीमध्ये HF म्हणजेच त्या ठिकाणी हायड्रोजन फ्लोराईड त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. त्याच्यानंतर ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं नसते की वॉटर अशा प्रकारचं हायड्रोजन बरोबर त्या ठिकाणी कंपाऊंड्स त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. नायट्रोजन जे आहे तर नायट्रोजन आणि हायड्रोजनच्या बाबतीमध्ये NH3 म्हणजे त्या ठिकाणी असणारा जो काय अमोनिया जो आहे तर तो अमोनिया त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. आणि क्लोरीन आणि हायड्रोजन याच्या बाबतीमध्ये HCl ज्याला आपण त्या ठिकाणी हायड्रोजन क्लोराईड किंवा त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणता नसतो हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे तर ते हायड्रोक्लोरिक ॲसिड त्या ठिकाणी म्हणता नसतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.